नागपूरच्या हिंसापुरी भागातही मध्यरात्री 2 गटात राडा झालेला आहे। काही गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आलेली आहे। महाल नंतर हिंसापुरी परिसरातही मध्यरात्री जाळपोळ झाली आहे। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। हंसापूर येथील तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावेळी पोलिसांना वेळीच नागरिकांना शांत करण्यात यश आलेलं आहे। सध्या हंसापूर येथील स्थिती ही नियंत्रणात असल्याचं कळतंय। नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसापुरी भागातही मध्यरात्री 2 गटात राडा झालेला होता। काही गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आलेली आहे। महाल नंतर हिंसापुरी भागात मध्यरात्री जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आता हंसापुरीत काय परिस्थिती आहे? अगदीच आता सध्याला हंसापुरीमध्ये जे आहे ते सामान्य परिस्थिती आहे। मात्र रात्री जर आपण पाहायला गेलं तर मध्यरात्रीच्या नंतर जेव्हा महाल परिसरामध्ये जे आहे ते तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणून पोलिसांवर दगडफेक झाली आणि नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जे जमाव जमला होता त्याला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या काही वेळानंतर जे आहे ते हंसापुरी परिसरामध्ये देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते जमाव त्या ठिकाणी एकत्र जमला आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोड देखील त्या ठिकाणी करण्यात आली। काही वेळ त्या ठिकाणचे नागरिक जे आहे ते कुठेतरी भीतीच्या वातावरणामध्ये होते। मात्र त्यानंतर जे आहे ते पोलिसांना जशी माहिती मिळाली पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांनी जे आहे ते त्या ठिकाणच्या देखील जमावाला जे आहे ते एकूणच पांगवून लावलेलं आहे। आता एकूणच हंसापुरीची घटना असेल आणि महाल परिसरातील घटना असेल या दोन्ही घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणि सायबर विभागाच्या माध्यमातून पोलीस जे आहे ते एकूणच संपूर्ण चौकशी करणार आहे आणि यामध्ये जेही कोणी आरोपी जे असतील त्यांच्यावर जे आहे ते एकूणच कारवाई केली जाणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय या सगळ्याविषयी काही माहिती मिळते का ठोस? अगदीच रात्रीपासूनच आपण पाहायला गेलं तर पोलिसांवर आणि काही अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांवर जेव्हा दगडफेक झाली त्याचवेळी अश्रुधारांचा धूर फेकत पोलिसांना जे त्या ठिकाणी असलेले संशयित आरोपी होते त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्याला सुरुवात झाली। अद्याप पोलिसांकडून अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ते जवळपास 50 पेक्षाही जास्त संशयित आरोपी जे आहेत त्यांना पोलिसांनी रात्रीच जे आहे ते ताब्यात घेतले। कदाचित तो आकडा अधिक जास्त देखील होऊ शकतो, कारण की आपण पाहायला जर गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो जमाव जमला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक त्या ठिकाणी केली गेली। जे वाहन घरासमोर उभे होते त्या वाहनांची नासधूस, तोडफोड आणि जाळपोळ देखील केली गेली। त्यामुळे पोलिसांनी जे आहे ते जे त्यांच्या त्यावेळी संशयित आरोपी त्यांना आढळून आले त्यांना जे आहे ते तात्काळ स्वरूपामध्ये आता रात्री ताब्यात घेतलंय आणि काही लोकांचे त्या ठिकाणी आयडेंटिटी कार्ड देखील पडले होते आणि त्यानुसार त्यांचा देखील शोध तपास करून पोलीस त्यांना देखील ताब्यात घेऊ शकतात आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे दृश्यांमध्ये दिसतील त्यांचं फोटो क्लिक करून त्यांना देखील पोलीस ताब्यात घेऊन एकूणच या घटनेची जे आहे ते चौकशी करणार आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांकडून देण्यात आलेल्या आहेत, पाहूया आपण। पूरा तलवार से तोड़ा है और ईंटें पत्थर और खिड़की के कांच भी फूटी है। ऊपर की खिड़की की कांच भी फूटी है। वहाँ पे वो हमारे आंटी का ऑपरेशन हुआ था, वो सोए थे और वहाँ पे सब गाड़ियाँ जमा करके और कार जमा 8-10 गाड़ियाँ जलाई उन्होंने और कार भी जलाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।